यशवंत क्लासेसमध्ये यशवंत क्लासेसच्या लोगोचं अनावरण आणि 2025-26 या वर्षासाठीच्या शैक्षणिक माहिती पुस्तिकेचं प्रकाशन या कार्यक्रमासाठी इथे आपण जमलेलो आहोत. माझं फेम कामाला नाही आलंय, माझी बुद्धी कामाला आली. मला शीतल सरांनी माझं ग्लॅमर पाहून तुम्हाला जोडलं जाणं ही एक वेगळी गोष्ट आहे, पण तुमचा विचार पाहून जोडलं जाणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि मला छान वाटतंय की यशवंत क्लासेसनी माझे विचार पाहून मला तुमच्याशी जोडण्याची संधी दिली आहे. त्यांनी असा विचार केला की माझ्या वडिलांना शिक्षणाचं महत्व माहिती नाही, कारण त्यांनी आयुष्यभर कष्ट केले. त्यांनी लिहिलंय की ते फाटलेलं परगावती पुस्तक मी घेतलं, मातीच्याच ओल्या पाण्याने चिकटवलं, संध्याकाळी रत्नागिरीकडे जाणाऱ्या एसटी मध्ये बसलो. त्यांना शिकायचं होतं, म्हणजे शिक्षणासाठी किती स्ट्रगल आहे बघा. संध्याकाळी एसटी मध्ये बसलो रत्नागिरीकडे जाणाऱ्या. गार वारा माझ्या कानाला आणि डोळ्यांना झोंबत होता. इतक्यात माझ्या पायाला काहीतरी जड लागलं. खाली वाकून मी पाहिलं तर माझ्या पायातल्या स्लिपरीला माझ्या रानातली ओली माती चिकटली होती. काडीनी मी ते ढेकूळ काढलं, बाहेर फेकणार इतक्यात स्वतःजवळ घेतलं आणि तिच्याकडे बघून त्या रानातल्या मातीला म्हणलं की चल तुला रत्नागिरीला नेतो आणि शिकून तुला कसं कान, नाक, डोळे आणि रूप काढता येते हे बाप्पा येऊन आपण दाखवू. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे की सगळ्या तीर्थांचं तीर्थ कुठलं आहे, तीर्थक्षेत्रांचं तीर्थ कुठलं आहे तर आपले आई वडील आहे. तुमचं ही तुमचे आई वडील जेवढे चिंतात तेवढे तुमचा बेस्ट फ्रेंड नाही, भगवंत सुद्धा चिंतू शकत नाही. त्या ठिकाणचं शिक्षण हे नक्कीच विद्यार्थ्यांच्या हितासाठी आहे. असंच यामधनं असं समजलं पाहिजे की विद्यार्थ्यांच्या हिताचं शिक्षण या ठिकाणी दिलं जातं आणि दिल्यानंतर पालक घरी बसून सुद्धा सुखी राहू शकतात, ते त्या ठिकाणी आनंदी राहू शकतात, असं मला यामधनं नक्कीच वाटतंय. विवेकानंदांचं स्वप्न होता, उठा जागे व्हा, ध्येय सिद्धी झाल्याशिवाय थांबू नका. तर मित्रांनो, ध्येय सिद्धी होण्यासाठी आणि जागण्यासाठी यशवंत क्लासेसचे शीतल पाटील अहोरात्र तुमच्यासाठी झटण्यासाठी तयार आहे. उठा जागे व्हा, ध्येय सिद्धी झाल्याशिवाय थांबू नका. आज पुन्हा एकदा साता समुद्रापलीकडे जाऊन बंधू आणि भगिनींनो म्हणणाऱ्या विवेकानंदांची भारताला गरज आहे. अन्यायाविरुद्ध लढणारे छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा एकदा पाहिजे. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा एकदा पाहिजे. महात्मा फुले पाहिजे, सावित्रीमाई पाहिजे, जिजा माता पाहिजे, रमाई माता पाहिजे. ही भारताची उणीव भरून काढण्यासाठी यशवंत क्लासेसचे विद्यार्थी पुढे येतील आणि भारताचे पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल याच्यातून उभे राहतील. परंतु यशवंत क्लासेस मध्ये तुम्ही पाऊल ठेवलं, तुमचं करिअर निश्चितच चांगलंय, कारण एका नीतिमान माणसाजवळ तुम्ही आलेला आहात आणि जिथं राजा चांगला असतो तिथे प्रजा चांगली होती. त्यामुळं घोड्याला 4 पाय, 2 डोळे. पहिला घोडा रेसचा घोडा, दुसरा घोडा टांग्याचा घोडा आणि तिसरा घोडा वरातीचा घोडा असतो, लक्षात ठेवा. प्रत्येक घोड्याला 4 पाय, 2 डोळे, पण एक रेसचा होतो, एक टांग्याचा होतो, एक वरातीचा होतो. आणि रेसचा घोडा होण्यासाठी तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला इथं यशवंत क्लासेस मध्ये पाठवलेले. या इन्स्टिट्यूट तुम्ही शिकला, यशवंत इन्स्टिट्यूट तुम्ही विद्यार्थी होता, ह्याचं भान ठेवा, ध्यान ठेवा. आणि या यशवंतच्या यशाचा जो त्यांचा झेंडा आहे, त्याच्या कीर्तीमध्ये तुम्ही स्वतःच्या कर्तृत्वाने भर घातली पाहिजे. एवढं तुम्ही करणं हे गरजेचं आहे. ते तुम्ही करावं अशी माझी शिक्षक म्हणून अपेक्षा आहे. तुम्हाला सर्वांना या दिनाच्या निमित्तानं मी मनापासून शुभेच्छा देतो, शुभाशीर्वाद देतो. शीतल पाटील सरांनी यांची सहोदरी एखादानी बहिणी आणि त्यांची दोन्ही मुलं
त्यांच्यावरती खांद्यावरती दिलेले आहे ते समर्पण ते सांभाळतील याची मला खात्री आहे. पुन्हा एकदा तुम्हाला